दंडवत प्रणाम. मागील सत्रामध्ये आपण श्री गोविंद प्रभू चरित्रामधील काही लीळा बघितल्या. त्या पुढील लीळा आपण आजच्या म्हणजे 4थ्या सत्रात बघू. त्यातील पहिली लीळा तथा श्रीचरणी उदक धरणे. पावसाळ्याच्या दिवसात पाऊस पडे, मग गल्लीबोळातून पाणी वाहत असे. घरोघरीच मुले येऊन तिथे आडवा बांध घालत. मग गोसावी सगळ्यांच्या वर दोन्ही पायांनी पाणी अडवून धरीत. पाणी तुंबे आणि एकदम पाय काढून पाणी सोडत. त्यामुळे मुलांनी खाली बांधलेले बांध फुटत. मग ते ओरडत. मुले म्हणत, राऊळो, आताचा बांध फोडू नका, नंतर फोडा. मग गोसावी वरच्या बाजूला बांध अडवून धरत. ते तुंबलेले पाणी पायावर वाहे आणि एकदम पाणी सोडत. हसत मुलांचे बांध फोडत. मग मुले, या रे या, आपण राऊळांचा बांध फोडू असे म्हणून बांध फोडायला येत. तेव्हा गोसावी, मेल्यांनो जा रे असे म्हणून त्यांच्या पाठीमागे लागत, तर ती लांब पडून जात. पुढील लीळा आपण बघू. अन्यत्र माडिनीसी क्रीडा. शेजारच्या गावात माडिनी वांगी, गाजरे, भाजी, फुले, दवणा घेऊन येत असे. त्या शाळेच्या उत्तरेच्या भिंतीजवळ बसत विक्री करत असे. तेथं श्रीप्रभू बाबा जात. त्याच्याजवळ खेळ करीत, हातात लहान टोपली घेत, तराजू घेत, त्यात भाजी घालत, गाजरं घालत. अगं बाई, ही थोडी झाली, ही जास्त झाली, ही कमी झाली, तेथं आणखी घालत. जास्त असेल ती कमी करत. बाया म्हणत, राऊळो, घातलेलं आता का काढता? आणि गोसावी हसत. विनायकामागे लपणे. लहान मुलं लपंडाव खेळत होते. तेथं श्रीप्रभू गेले. मुलांबरोबर लपंडाव खेळू लागले. एकाच्या तळहातावर सगळी मुलं बोटं टेकवीत. गोसावीही त्यात बोटं टेकवीत. एकावर डावी, मग भोजा म्हणजे शिवण्याची जागा करीत. ज्याच्यावर डाव आलेला असे त्याचे डोळे झाकत, बाकीचे सगळे लपत. गोसावीही तेथंच विनायकामागे लपत. ते ऐकल्यावर ज्याच्यावर डाव आलेला असे तो दुसऱ्या मुलांना शिव पाही, तर सगळी मुलं इकडून तिकडून येऊन भोजेला शिवत. गोसावी तेथंच विनायकामागे लपलेले असत, पण गोसावी कुणाला दिसत नसत. मग मुलं म्हणत, राऊळ कोठे लपले आहेत असे म्हणून मुलं अवतीभोवती पाहत, पण त्यांना दिसत नसत. मग भोजाजवळ येऊन उभे राहत आणि मुलं म्हणत, गुंडो म्हणून हाक मारत. गोसावी तेथून ओ देत, पण दिसत नसत. मुलं पुन्हा हाक मारत. गोसावी तेथून विनायकाच्या मागून ओ देत उठत आणि मुलं चकित होत. मुलं म्हणत, अरे आम्ही तर येथेच शोधले होते, येथं राऊळ नव्हते ना रे, असे सगळे आश्चर्य करत. परत खेळत. गोसावी पुन्हा तसेच करीत असा खेळ खेळत. मग गोसावी तेथून निघून जात. चिंचोरा खेळू. मुले विनायकाच्या देवळाच्या ओट्यावर चिंचोके खेळत होती. गोसावी तेथं गेले. मुलांबरोबर खेळू लागले. चिंचोक्यांचे धामे पाडीत म्हणजे कवड्या करीत. डाव घेत, तर डाव गोसाव्यांच्या बाजूने पडे असे सगळे चिंचोके जिंकले. मुलं म्हणत, राऊळांच्या कवड्या त्यांच्या बाजूने पडतात, आमच्या का पडत नाही? ते म्हणत, चला रे, आणखी चिंचोके आणू, त्याच्या कवड्या करू. असे म्हणून आणखी चिंचोके आणत त्याच्या कवड्या करीत. पुन्हा खेळत, तरी गोसाव्यांचे कवडे त्यांच्या बाजूने पडत. असे सगळे चिंचोके जिंकले. मग निघताना होजे रे होजे म्हणून सगळे चिंचोके पसरून देत. ते घेण्यासाठी मुलांची झुंबड उडाली आणि गोसावी हसू लागले आणि तेथून निघून गेले. श्रीकरू भवंडणे. एके दिवशी महादाईसा श्रीप्रभूंना म्हणाल्या, जीजी, गोसावी लहानपणी गरागरा हात फिरवीत असत, तो कसा फिरवीत होते हे मला दाखवाजी. राजमठात गोसावी गरागरा हात फिरवू लागले. मग श्रीप्रभूंना थोडासा राग आला. मग गोसावी म्हणाले, अगं मेले, हे तुला खोडीने सांगितले ना? खोडीने म्हणजे आबाईसाने सांगितले असेल, असे म्हणून जमीन थोपाटले आणि हसू लागले. रुद्धपूरच्या लोकांनी हे पाहिले होते. मग त्यांनी हे आबाईसांना सांगितले होते आणि आबाईसांनी महादाईसाला सांगितले. उडिवा अवस्थान. श्रीप्रभू गोसावी तिकोपाध्यायांच्या कुडाच्या ओसरीत 12 वर्ष राहिले. एके दिवशी श्रीप्रभू कुडाच्या ओसरीत झोपले होते. तेव्हा मध्यरात्रीच्या वेळी श्रीमूर्तीपासून निघालेला प्रकाशज्योत आकाशापर्यंत पोचला होता. तो तिकोपाध्यायांच्या बायकोने पाहिला. ती येऊन तिकोपाध्यायांना म्हणाली, उठा उठा, एका वेड्या पिस्याला येथे आणून ठेवले आहे. त्याने आग लावली. उपाध्य धावत बाहेर आले तर गोसावी यांच्या श्रीमुकुटातून प्रकाश निघताना
दिसला आणि त्यांनी दंडवत घातले. जवळ गेले, श्री चरणावर डोके ठेवले. मग विनंती केली, जीजी पट्टी शाळेत ओसरीत म्हणजे ओट्यावर निद्रा करावी जी. गोसावी ओट्यावर गेले. मग वाकड गादी अंथरायला दिली. मग गोसावी तेथे झोपले. उपाध्य घरात गेले. दंडवत प्रणाम.